कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। हल्ली दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतो आहे, त्यामुळे उन्हाच्या चटकाने हैराण झालेल्या नागरिकांकडून कार्बोनेटेड शीतपेय पिण्याचे प्रमाण वाढले आहे। या शीतपेयाच्या सेवनानंतर तात्पुरते बरे वाटत असले तरीही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे। उन्हाळ्यात निरोगी आरोग्याच्या दृष्टीने या शीतपेयाऐवजी जुन्या काळातील घरगुती पेयांना पसंती द्यावी असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे। तर या घरगुती पेयापैकीच आज आपण अतिशय हेल्दी असं कच्च्या कैरीचं पन्ह कसं बनवायचं आहे आणि तेही अगदी वर्षभर टिकणारं कच्च्या कैरीचं सिरप आपण करून ठेवणार आहोत। यासाठी ना गुळ वापरलेला आहे ना साखर वापरलेली आहे। अगदी मधुमेह लोकांसाठी सुद्धा फायदेशीर असं हे आपण कच्च्या कैरीचं पन्ह कसं बनवायचं हे पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता पाहूया कच्च्या कैरीचं पन्ह कसं बनवायचं आहे। यासाठी मध्यम आकाराचे 4 कैरी या ठिकाणी घेतलेल्या आहेत। एकदम कोवळ्या पण कैरी नाहीत आणि एकदम पाडाला आलेल्या पण कैरी अशा नाहीत, पाहू शकता। अशा प्रकारे या कैरी आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि नंतर याचा जो देठाकडचा भाग असतो हा असा कट करायचा आहे, कारण हा भाग घ्यायचा नाही, कारण याच्यातून जो चीक निघत असतो हा चांगला नसतो आपल्या आरोग्यासाठी। तर अशा प्रकारे 4ही आंब्याचे आपण देठ कट करून घेणार आहोत। हे साधारण अर्धा किलो कैरी आहेत। आजपर्यंत बऱ्याच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पन्ह बनवायचं किंवा बऱ्याच ठिकाणी ऐकलं पण असेल, परंतु आज आपण जे पन्ह बनवणार आहोत यामध्ये गूळ साखर काही वापरलेले नाही। शिवाय यामध्ये जो मसाला बनवलेला आहे तो अगदी घरगुती मसाला आपल्या किचन मधील साहित्यामधूनच बनवलेला आहे, त्यामुळे याची एकदम अप्रतिम असं टेस्टी हे पन्ह तयार होतं। शिवाय एक घटक यामध्ये शेवटी वापरलेला आहे, ज्यामुळे हे पन्ह जे आहे हे एकदम वर्षभर टिकू शकतं, कारण हे कच्चे आंबे असतात, हे फक्त सीझन नुसार भेटत असतात, वर्षभर भेटत नाहीत। परंतु आपल्याला हे वर्षभर पन्ह पिता यावं यासाठी हे पन्ह कसं टिकवून ठेवायचं आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा। आता आपण या ज्या कैऱ्या आहेत या अशा पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या नाहीत। काय होतं, पाण्यामध्ये उकळून घेतलं ना तर त्याची चव थोडी वेगळी लागते। यापेक्षा या ठिकाणी एक ट्रिक वापरायची आहे। आपले जे इडली पात्र असतं ना, या इडली पात्रामध्ये या असे कैरी वाफवून घ्यायच्या आहेत। तुम्ही गॅसवरती भाजून घेतल्या तरी पण चालू शकतं किंवा अशा वाफवून घ्यायच्या आहेत, परंतु पाणी टाकून त्या पाण्यामध्ये कैरी टाकून त्या उकडून घेऊ नका, मग आपलं जे पन्ह आहे हे जास्त दिवस टिकणार नाही, शिवाय चव ही वेगळी लागेल। तर या ठिकाणी 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। आपले कैरी छान असे आता हे शिजलेले आहे, पाहू शकता। आता आपण हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। आपली कैरी थंड होत आहे तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊया। गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे, मंद आचेवर तापवून द्यायचा आहे। तर यासाठी 2 चमचे जिरे घ्यायचे आहेत, त्याचबरोबर 2 चमचे बडीशेप घ्यायचे आहे, अर्धा चमचा काळी मिरी घ्यायची आहे, 2 ते 3 हिरवी वेलची घ्यायची आहे, अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा आपलं रेग्युलरचं साधं मीठ घ्यायचं आहे। एकदम मंद आचेवरती फक्त हाताला गरम लागेपर्यंतच हा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे। ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे कच्च्या कैरीचं पन्ह अतिशय उपयोगी असतं। आता जेव्हा आंबा कच्चा असतो म्हणजे कैरीच्या रूपात असतो तेव्हा तो आपल्या शरीरातली उष्णता कमी करतो, आणि जेव्हा हाच आंबा जेव्हा पिकला जातो तेव्हा उष्णता वाढवली जाते। म्हणजे पहा, एकच फळ आहे परंतु जेव्हा तो कच्चा असतो तो त्यावेळेस त्याची उष्णता कमी करण्याचे गुणधर्म असतात त्याच्यामध्ये, आणि जेव्हा तो जास्त पिकला जातो तेव्हा त्याच्यामध्ये जास्त उष्णता असते। परंतु आंबा हा आपल्या शरीराला फायदेशीरच आहे, त्यामुळे सीझन नुसार आंबा नक्की खायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला हा मसाला छान असा आता गरम झालेला आहे। थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। या ठिकाणी आपली कैरी पण आता थंड झालेली आहे, पाहू शकता। आता आपण याचा गर काढून घेऊया। तर गर काढत असताना आपण सुरुवातीला हा जो आंबा आहे असा सर्व बाजूने असा थोडा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे याचा गर जो आहे तो व्यवस्थित निघला जातो आणि आतील कोय आहे ही व्यवस्थित बाहेर निघली जाते आणि अजिबात याचा गर आपला वाया जात नाही। ही क्रिया करत असताना हात स्वच्छ धुवून घ्या, कारण हातानेच आपल्याला हा गर कोयचा वगैरे काढावा लागतो। आणि आता हा
आतील कैरीचा पण आपण आता हा गर काढून घेऊयात. अशा प्रकारे हा सर्व गर आपण काढून घेतलेला आहे. परंतु बऱ्यापैकी गर हा सालीला सुद्धा चिकटलेला असतो, तर तो सुद्धा आपण वाया घालवायचा नाही. तर हा सुद्धा आपण चमच्याच्या साहाय्याने असा काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. ऑलरेडी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक केल्यामुळे ना एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता या ठिकाणी आपला हा सर्व गर आता तयार आहे. आता बरेच जण काय करतात, हा गर मिक्सरला लावून घेतात. तर ही चूक करू नका. हा गर मिक्सरला लावायचा नाही, तर आहे असा चमच्याच्या साह्याने किंवा वाटीच्या वगैरे साह्याने असा आपण हा एकसारखा करून घ्यायचा आहे. मिक्सरला लावली ना की त्याची टेस्ट चव बिघडतेच. म्हणजे इतकं पण हे टेस्टी लागतं तुम्हाला सांगते. फक्त ज्या सांगितलेल्या आहेत ना टिप्स त्या फॉलो करा. एक म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये हे कैरी कच्च्या उकडून घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे हा गर जो आहे हा मिक्सरला लावून घेऊ नका. तर अशा प्रकारे फक्त याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत किंवा पुरणाची जी चाळण असते त्यामधून जर तुम्ही वाटीच्या साह्याने काढलात हा गर तरी चालतो. व्यवस्थित उकडले गेले ना कैऱ्या की हा गर व्यवस्थित अगदी सुट्टा होतो, गुठळ्या वगैरे होत नाहीत. आता आपला हा मसाला सुद्धा थंड झालेला आहे. हा पण आपण बारीक करून घेऊयात. तरी आपला मसाला आता तयार आहे. आता या ठिकाणी मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की या ठिकाणी ना गूळ वापरायचा आहे ना साखर वापरायची आहे. परंतु पण हे गोड तर लागायलाच हवं. तर या ठिकाणी आपण खडी साखर वापरणार आहोत आणि खडी साखर म्हणजे हे असे जे मोठे खडे असतात ना ती वापरायची आहे. ही नैसर्गिक असते, म्हणजे याच्यावर जास्त केमिकलच्या प्रक्रिया केलेल्या नसतात. यामुळं गुळापेक्षा किंवा साखरेपेक्षा ही खडी साखर अतिशय हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. त्यामुळं पन्ह बनवण्यासाठी आपण ही खडी साखर वापरणार आहोत. तर या ठिकाणी आपले अर्धा किलो कैरी आहेत. तर यासाठी मी या ठिकाणी साधारण 400 ग्रॅम ही खडी साखर घेतलेली आहे. कारण माझ्या या ज्या कैरी आहेत ना आपण या व्हिडिओमध्ये वापरलेल्या या कैरी आंबट नाहीत, यामुळे मी थोडं कमी प्रमाण घेतलेलं आहे. जर तुमच्या कैरी आंबट असतील तर जेवढी कैरीचं वजन आहे तेवढी तुम्ही ही खडीसाखर वापरायची आहे. म्हणजे 500 ग्रॅम जर आंबे असतील तर 500 ग्रॅम खडीसाखर वापरा. आणि ही खडीसाखर आपण मिक्सरला लावून घेणार असतो. डायरेक्ट तशी मिक्सरला लावाल तर आपल्या मिक्सरची पाती खराब होतील. यामुळं पिशवीमध्ये घालून ही खडीसाखर अशी बारीक थोडी चेचून घ्यायची आहे आणि नंतर मिक्सर मधून याची पूड करून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल ही साखरच झाली ना, तर नाही, या साखरेमध्ये आणि केमिकलच्या साखरेमध्ये खूप फरक आहे. आता हे 3 घटक आपले तयार आहेत, म्हणजे आपलं पन्ह आता तयार आहे. तर हे तुमच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील. चला आपण आता नेक्स्ट प्रोसेस पाहूया. आता आपण जी खडीसाखरेची पूड केलेली आहे ना ही एका वाटीच्या साहाय्याने आपण मोजून घ्यायची आहे. आता का मोजायची आहे ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर पाहूया ही खडीसाखर आपली किती भरती आहे. तर ही वाटी पाहू शकता. तर बरोबर असं अगदी व्यवस्थित प्रमाण मोजून घ्यायचं, म्हणजे जे आपलं पन्ह आहे ना ते अजिबात बिघडणार नाहीये. बरोबर 2 वाटी आपलं हे खडीसाखरेचं पीठ भरलेलं आहे. आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि ज्या वाटीनं आपण ती खडीसाखरेचं पीठ मोजलं आहे ना त्याच वाटीनं बरोबर 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. अगदी अचूक प्रमाण सांगितलेले आहे त्या पद्धतीनेच घ्या, म्हणजे अजिबात आपलं प्रमाण चुकणार नाही. आणि यामध्ये आपण ही मोजून घेतलेली साखर आहे ही यामध्ये आता विरघळून घ्यायची आहे. गॅस पूर्णपणे मध्यम आचेवरच ठेवा, गॅस फुल करू नका. आपल्याला या साखरेचा पूर्ण पाक बनवायचा नाहीये, फक्त साखर वितळली गेली की आपण नेक्स्ट प्रोसेस करायची आहे. मिक्सरला बारीक केल्यामुळे हे लगेच वितळली जाते. जर तुम्ही तसेच खडे टाकाल तर खूप वेळ लागेल. यामुळे नक्की मिक्सरला अशी बारीक करून घ्या. अगदी एकसारखी सतत हलवायची आहे, याच्या गाठी वगैरे राहून द्यायच्या नाहीत. अगदी थोड्याच वेळात पाहू शकता आपली ही पूर्ण साखर यामध्ये वितळली गेलेली आहे. आता यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला यामध्ये आता मिक्स करायचा आहे.
या मसाल्यामध्ये जे आपण बडीशेप, जिरे, काळे मीठ वापरलेले हे सर्व आपल्या शरीरातली उष्णता कमी करणारे घटक आहे। यामुळं हा मसाला सुद्धा एकदम हेल्दी असा मसाला आहे जो आपण घरगुती बनवलेला आहे। अगदी एक मिनिटभर हे आता शिजू द्यायचा मसाला आणि यामध्ये आपण जो गर काढलेला आहे कैरीचा हा आता यामध्ये मिक्स करायचा आहे। संपूर्ण गर यामध्ये आता मिक्स करायचा। गॅस पूर्णपणे मंद आचेवर ठेवायचा आहे, फुल ठेवू नका। आणि हा आता एकसारखा छान असा यामध्ये मिक्स करायचा आहे। सुरुवातीला तुम्ही पाहू शकाल, तुम्हाला वाटेल की हे याच्यात मिक्सच होत नाहीये, याच्या गुठळ्या तयार होत आहेत, तर असं होत नाही। जसजसा हा गरम होईल तसतसं हा यामध्ये वितळला जातो। फक्त व्यवस्थित हा यामध्ये मिक्स करायचा आहे। अजिबात याच्या गुठळ्या वगैरे राहत नाहीत। याच्या गुठळ्या राहतात म्हणूनच बरेच जण हा मिक्सरला लावतात, परंतु मिक्सरच्या पण्याची आणि हे आपण नैसर्गिक जो हाताने बनवलेला आहे या पण्याची टेस्ट अगदी अप्रतिम असते। नक्की अशा प्रकारचं पन्ह तुम्ही एकदा करून पहा। जर तुम्हाला ते उलटण्याच्या साहाय्याने वगैरे नाही मिक्स झालं तर असं आपण फिटणीच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही असं छान असं मिक्स करू शकता। तर जसजसा आपला हा गरम होत आहे तसं पाहू शकता हा छान असा यामध्ये आता मिक्स झालेला आहे। आता फक्त 5 मिनिटं आपण हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। याचा फक्त लक्षात ठेवा पाक तयार नाही झाला पाहिजे। आणि बऱ्याचदा काय होतं या पाकामध्ये किंवा हे जे आपण सिरप बनवलेले आहे याच्यामध्ये साखरेचे कण तयार होतात, तर हे कण तयार होऊ नयेत यासाठी आपण शेवटी एक घटक यामध्ये मिक्स करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व टिप्स आपल्या लक्षात येतील। आता फक्त असे दाटसर झालं की आपलं हे पन्ह तयार होणार आहे। अगदी हा नैसर्गिक कलर सुद्धा खूप छान असा दिसतो, परंतु यासाठी ठिकाणी प्रेझेंटेशन साठी मी या ठिकाणी थोडासा अगदी पाहू शकता पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी हिरवा कलर फूड कलर वापरलेला आहे। कलर शक्यतो वापरूच नये, परंतु व्हिडिओमध्ये प्रेझेंटेशन छान दिसण्यासाठी मी हा फूड कलर वापरलेला आहे। नाही वापरला तरी चालेल किंवा लहान मुलं वगैरे कलरफुल जर दिसलं ना पण म्हणजे ते आवडीने पितात, म्हणून वापरला तरी चालेल। हा ऐच्छिक प्रश्न आहे, ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे। आणि आता फक्त एक थोडा वेळात आहे आपण शिजवायचं आहे मंद आचेवरतीच। खूप घट्ट याचा पाक तयार झाला नाही पाहिजे, तार तयार झाली नाही पाहिजे, नाहीतर हे थंड झाल्यानंतर आणखी दाटसर येतं। त्याची कन्सिस्टन्सी अशीच राहायला हवी, पाहू शकता। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण हे घटक मिक्स करणार आहोत। आता हे थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवू देऊयात। हे पूर्णपणे तयार होण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटे या ठिकाणी मला लागलेली आहेत। कमी जास्त प्रमाण तुमचं होऊ शकतं, फक्त जास्त दाटसर करू नका, कारण अशी कन्सिस्टन्सी ठेवा आणि याची तार वगैरे बनणार नाही याची फक्त काळजी घ्या। असं चेक करून बघायचं आहे तार होते का पहा, नाही तर हे पन्ह आपलं आता हे छान असं तयार झालेलं आहे। आता एक 5 मिनिटं आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तर पाहू शकता हे आपलं पन्ह पूर्णपणे थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर असं दाटसर येते, पाहू शकता। तर हे असंच पन्ह आपल्याला तयार व्हायला हवं आहे, पूर्णपणे थंड असं झालं पाहिजे। आणि थंड झाल्यानंतर गॅसवरून उतरल्यानंतर थंड झाल्यानंतर आता या ठिकाणी एवढ्या पाण्यामध्ये आपण एक लिंबू घ्यायचा आहे आणि पूर्ण एका लिंबूचा रस यामध्ये मिक्स करायचा आहे। यामुळं हे पन्ह जे आहे हे टिकून पण राहतं वर्षभर, शिवाय जे आपल्या कण तयार होतात ना साखरेचे, ते कण पण तयार होत नाहीत। आता हे छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय एनर्जेटिक असं हे ड्रिंक आहे। भरपूर प्रमाणात यामध्ये आयर्न असतं, त्याचबरोबर कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात असतं। अतिशय हेल्दी असं हे पन्ह उन्हाळ्यात आपल्या सर्वांसाठीच फायद्याचं आहे। अगदी वर्षभर आता हे तुम्ही पन्ह वापरू शकता। तर ते कसं वापरायचं हे प्रमाण हे मी सांगितलेलं आहे, सांगणारच आहे पुढे। शिवाय हे पन्ह बनवत असताना कधीही ॲल्युमिनियमची किंवा तांब्याची कढई किंवा भांडं वापरू नका, शक्यतो पॅन मध्येच करा किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही वापरू शकता।
आता हे पूर्णपणे मिक्स केल्यानंतर थंड केल्यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये हे आपण असं भरून ठेवायचं आहे आणि फ्रीजला लावायचं आहे. अगदी वर्षभर आपल्याला जेव्हा हवे तेव्हा आपण हे पन्ह वापरू शकतो. कच्च्या कैरीचा आस्वाद घेऊ शकतो. तर अचानक पाहुणे आले किंवा आपल्याला घरच्यांसाठी हे पिण्यासाठी तयार करत असताना कसं तयार करायचं आहे, तर यासाठी आपण जे आपल्या घरी अवेलेबल असतील ते ग्लास घ्यायचे आहेत. असे काचेचे ग्लास असतील तर उत्तम. आता याला वरून काटावरून असं लिंबू फिरवून घ्यायचं आहे. तर हे सुद्धा प्रेझेंटेशनसाठी छान दिसतं. शिवाय पीत असताना सुद्धा हे आपल्याला छान टेस्टी असं हे पण लागतं. यासाठी काय करायचं, एका प्लेटमध्ये लाल मिरची पावडर घ्यायची आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करायचं आहे आणि आपण लिंबू फिरवल्यानंतर हा ग्लास असा यावरती टेकवायचा आहे. पाहू शकता खूप छान असं हे कण जे आहे ते याच्या ग्लासला चिकटले जातात. यामुळे खूप सुंदर दिसतो हा ग्लास. तर जेवढे आपण ग्लास पन्हे तयार करणार आहोत तेवढ्या ग्लासला हे असं लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला ग्लासमध्ये बर्फ टाकायचा आहे. सर्व ग्लासमध्ये असा बर्फ टाकून घ्यायचा आणि आता वरून यामध्ये आपण जो सिरप बनवलेला आहे हा घालायचा आहे. आता तर याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, तर एक ग्लास असतो ना तर त्याचा पाऊ भाग आपण हे सिरप घालायचे आहे आणि जो वरचा 3 भाग राहतो ना यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करायचं आहे. या ठिकाणी मस्त असं चटपटीत असं शरीराला थंडावा देणारं कैरीचं पन्ह आपलं तयार झालेलं आहे. आता कैरीचा सीझन चालू आहे तर नक्की अशा प्रकारे कैरीचं पन्ह्याचं सिरप बनवून ठेवा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.